छत्रपती संभाजीनगर शहराचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ माझ्यासोबत आहेत. आता काय सांगाल, निदा खान आरोपी होती, संभाजीनगरमधून तिला अटक करण्यात आली आहे आणि तिला ज्याने आश्रय दिला होता त्या मतीन पटेलचं घर पाडण्यात येणार आहे. कधीपर्यंत ही कारवाई होणार आहे? निश्चित मतीन पटेलला 3 दिवसाची या ठिकाणी नोटीस देण्यात आली आहे. 3 दिवसामध्ये त्याचं काय म्हणणं आहे नेमकं ते ऐकलं जाईल आणि निश्चितच त्याचं जर समाधानकारक उत्तर या ठिकाणी आलं नाही तर 100% त्याच्या घरावर बुलडोजर चालवलं जाईल. कारण अशा पद्धतीने कोणत्याही गुन्हेगाराला आश्रय देणे हे अतिशय चुकीचं आहे, निंदनीय आहे, निषेध व्यक्त करण्यासारखं आहे. आणि अशा गुन्ह्यातले आरोपी की ज्या आरोपींनी खऱ्या अर्थानं जबरदस्तीने धर्मांतरण असेल किंवा कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक शोषण असेल, मालेगावपासून मलेशियापर्यंत ज्यांचं कनेक्शन असेल, हे एका व्यक्तीचं काम नाही, याच्या मागे अनेक व्यक्ती असण्याचा संशय आम्हाला या ठिकाणी आहे. आणि निदा खान या शहरामध्ये कोणाकोणाच्या संपर्कात होती, कोणी कोणी तिला मदत कर, खऱ्या अर्थानं अशा आरोपीला मदत करणं हा देखील कायदेशीर गुन्हा आहे आणि अशा गुन्हेगारांना या ठिकाणी धडा शिकवला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. गेल्या काही दिवसापासून ती पोलिसांना गोंगारा देत होती, त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी ती लपून बसलेली होती. त्यावेळी MIM पक्षाचा काही तिला सहारा असू शकतो का? MIM पक्ष खुलेआमपणे सांगतोय की आम्ही तिच्या पाठीशी उभी आणि खऱ्या अर्थानं अशा गुन्हेगाराच्या पाठीशी उभं राहण्याचं वक्तव्य करणे, तिला मदत करणे याचा सरळ सरळ अर्थ आहे की त्या पक्षाची भूमिका नेमकी काय. जे जबरदस्तीने धर्मांतरण केलं जातं या षडयंत्रामागे 100% MIM पक्ष आहे, आता हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं निश्चितच त्यांचा चेहरा या जगासमोर उघड झालेला आहे आणि जे आम्ही एवढ्या वर्षापासून सांगतो की MIM हा धर्मांध लोकांचा पक्ष आहे ते आता जाहीर झालेलं आहे. बरं, या सगळ्या प्रकरणावरून MIM पक्षावर सडकून टीका होताना पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे त्यांचेच नेते निदा खानची पाठराखण करताना दिसतंय. निदा खानची पाठराखण करणं याच्याहूनच लक्षात येतं ना की खऱ्या अर्थानं MIM पक्षाची भूमिका काय ही आजपर्यंत लोकांसमोर आणि आम्ही अनेक वेळेस ओरडून सांगायचं, पण लोकांना विश्वास बसत नव्हता. आता ते जाहीर झाले, त्यांनी ज्या पद्धतीने निदा खानची बाजू घेतली त्याच्यातून जाहीर झालेलं आहे की MIM या पक्षाला काय पाहिजे तर MIM या पक्षाला 2 धर्मामध्ये तेढ पाहिजे. MIM या पक्षाला काय पाहिजे तर जबरदस्तीने ते धर्मांतरण केलं जातं, त्याला MIM पक्षाचा पाठिंबा आहे. जे अशा गुन्ह्यामध्ये अडकले जातात त्यांच्या पाठीशी उभं राहायचं ही भूमिका MIMची हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. जो आश्रय दिला निदा खानला मतीन पटेलने, यामागे इम्तियाज जलीलांचा काही हात असू शकतो? इम्तियाज जलीलच बोलतात भाषणामध्ये ओरडून की हम निदा खान के पीछे चट्टान जैसे खडे. म्हणजे भूमिका आहे म्हणूनच खडे आहे ना, तर भूमिका नसते तर खडे नसते राहिले. या सगळ्या प्रकरणावरून शिवसेनेची आता पुढची भूमिका काय असणार आहे? शिवसेनेने परवाच माननीय पोलीस आयुक्तांची भेट या ठिकाणी घेतलेली आहे आणि आम्ही सांगितले की जे जे लोक या प्रकरणाशी संबंधित असतील त्या सगळ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे. या जिल्ह्यामधून ज्या अल्पवयीन मुली महिला बेपत्ता झालेल्या आहेत त्यांचा आजपर्यंत शोध लागलेला नाही, तर अशा प्रकरणामध्ये पण MIMच्या नेत्यांचा, नगरसेवकाचा हात आहे, याची चौकशी झाली पाहिजे. मतीन पटेलच्या व्हिडिओमध्ये अनेक महिलांचे अश्लील चित्रीकरण असल्याचं या ठिकाणी पुढं आलेलं आहे. आतापर्यंत किती महिलाला त्यांनी ब्लॅकमेल केलं याची सुद्धा माहिती समोर येणं आवश्यक आहे. त्या बाबतीची तक्रार अर्ज सुद्धा माननीय पोलीस आयुक्ताकडे आला होता, त्याचं काय पुढं झालं हे सुद्धा समोर येणं आवश्यक आहे. या सगळ्या ज्या काही घटना आहेत या घटनाचा पोलिसांनी सखोलपणे असा चौकशी करावी, अभ्यास करावा आणि जे जे लोक याच्यात दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही ऑलरेडी पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे. इम्तियाज जलील यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी आता या प्रकरणावरून होऊ इम्तियाज लागली. जलील असो का कोणी असो, जे जे लोक या प्रकरणाशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एकूणच आपण पाहतोय की हे होते छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ. निदा खानला ज्या प्रकारे अटक करण्यात आलेली आहे, तिला ज्या प्रकारे सहारा देण्यात आलेला होता, त्या प्रकरणात ज्यांचा संबंध असेल त्यांना अटक करावी अशी मागणी देखील राजेंद्र जंजाळ यांनी केलेली आहे. आणि येत्या दोन दिवसात मतीन पटेलचं जे घर आहे ते सुद्धा पाडलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. रामनाथ ढापणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.